सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठासमोरील सर्वच सन्माननीय महसूल खात्याचा कार्यक्रम असूनही सूत्रसंचालक फार छान आहेत. शिक्षण विभागाचे. अच्छा, शिक्षक विभागाचे आहे, पण कार्यक्रम महसूल विभागाचा आहे. पण तुम्ही म्हणजे मला त्यांनी इतकं कौतुक केलं की मला बसल्या बसल्या भीती अशी वाटत होती. कालपासून मी आजारी आहे, अंगात ताप आहे आणि हे असं उंचीवर नेऊन ठेवायचे. लोकांच्या अपेक्षा उगाचच वाढतात आणि त्यात पुन्हा आपल्याला त्या पूर्त नाही करता आल्या की अपेक्षा भंग होईल. त्यामुळे तुम्ही समजून घ्या, आजारी असताना पवनजींना शब्द दिलाय उद्या यायचंय म्हणून आलोय. मला ना पवनजींनी सांगितलं की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांवर तर बोलताच, पण आमच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदात काम कसं करता येईल याबद्दल काही बोला. आणि मला खात्री आहे बरं का की आनंदात काम करणं म्हणजे काय असतो तुम्ही विचार करा. म्हणजे मला ना स्वतःला असं वाटतं, बघा तुम्हाला पटतं का, आपण जेव्हा लहान असतो ना, लहान होतो तेव्हा आपण ना जिथे असतो जे काही काम म्हणजे शाळेतलं असेल, कुठल्या कार्यक्रमाला असेल, आपण जसं वर्तमानात असतो ना तसं जगतो उत्साहानं. तुम्ही आठवून बघा बरं, 4थी 5वीला असताना कुठला कार्यक्रम असेल, आपल्याला सांगावं लागायचं का टाळ्या द्या म्हणून? काही नाही, बक्षीस कुणालाही मिळू दे, एक टाळी पडली की जसं काय आपल्यालाच मॅगसेसे पुरस्कार मिळालाय अशा थाटात आपण टाळ्या वाजवायचो. म्हणजे तो टाळ्या घेणारा माणूस त्याचं तोंड कदाचित तितका उत्साह नसेल, तेवढा उत्साह आपल्याला असायचा. त्याचं कारण काय? त्याचं कारण असं की आपण त्या सभागृहाशी, त्या वर्तमानाशी इतकं एकरूप होऊन जायचो की आपण तो क्षण अनुभवायचो. मला असं वाटतं आनंदात काम करणं म्हणजे वेगळं काही नाही. तो जो क्षण आहे ना, तो क्षण तो आम्हाला अनुभवता आला पाहिजे, आम्हाला स्वतःला विसरता आलं पाहिजे. त्याच्याने ध्यान होतं बरं का. म्हणजे ध्यान करण्यासाठी आणि मेडिटेशन करण्यासाठी तुम्ही वेगळा तास देत असाल तर काही हरकत नाही, पण ओशो असं म्हणतो की मेडिटेशन म्हणजे काय? मेडिटेशन म्हणजे स्वतःला विसरणं आहे ना. मग विसरण्यासाठी तुम्ही माध्यमं वेगळी घेत असाल, म्हणजे विसरण्यासाठी तुम्ही डोळे मिटून एखादा मंत्र पुढे घेत असाल, एखादं नामस्मरण करत असाल, पण त्याच्यात प्रक्रिया काय होतीये? स्वतःला आपण विसरतो. बघा, मी तुम्हाला अगदी छोट्या छोट्या पातळीवर सांगतो. मग स्वतःला विसरणं म्हणजे काय? स्वतःला विसरणं याचा अर्थ कामाशी अत्यंतिक तन्मयतेनं, आनंदानं एकरूप होणं. तुम्ही म्हणाल कसं एकरूप होता येईल आम्हाला कामाबरोबर? त्याच्यासाठी ना आमचा पहिल्यांदा कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. मी जे काही काम करतोय ते मला पगार मिळतोय, माझा संसार चालवायचा आहे, मला नोकरी आहे, मला साहेबांनी सांगितलंय आता हे टार्गेट दिलंय, हे मला पूर्ण केलंच पाहिजे, असं नको आहे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की सकारात्मकता म्हणजे काय असते. बघा, 3 गवंडी काम करत असतात. एक या बाजूची भिंत उभी करत असतो, एक इकडे, एक पलीकडे. एक असाच हुरहुन्नरी असलेला माणूस जाता जाता येतो. त्याला असं बारीक निरीक्षण करायची, लोकांशी बोलण्याची सवय असते. तो त्या पहिल्या विटा लावणाऱ्या माणसाला विचारतो, गवंड्याला, काय रे, काय करतोयस? ते असं तिरसटपणे त्याच्याकडे बघतं, म्हणतं, तुला काय दिसत नाही का काय करतोय? काही काही माणसांना सवय असते बघा, ते सरळ प्रश्नांची उत्तरच देत नाही. तुम्ही त्यांना एक विचारलं ना की ते तिरसटपणे तुम्हाला प्रश्न विचारणार. खरं तर याचं उत्तर किती छान देता आलं असतं ना, पण तो म्हणतो, काय दिसत नाही का विटा लावतोय? तो काहीच बोलत नाही. पुन्हा दुसऱ्याकडे जातो, त्याला विचारतो, तू काय करतोस? हा जरा बरं देतो उत्तर, विटा लावतोय. आणि तिसऱ्या माणसाकडे येतो, तो तुम्हाला सांगतो, इतका स्वतःच्या त्या विटा लावण्याच्या कामामध्ये इतका मग्न झालेला असतो, काहीतरी गाणं गुणगुणत असतो, चेहऱ्यावर छान हावभाव असतात,
ते नाही का ती वळंब्यामध्ये आलं पाहिजे म्हणजे 90 मध्ये, ते तो असं सगळं बघत असतो आणि खूप आनंदात एकरूपतेनं तो त्याचं काम करत असतो. हा माणूस त्यालाही विचारतो, काय करत आहे? हा असा शांतपणे बघतो, एकदा त्याच्याकडे बघून छान हसतो आणि म्हणतो, माझ्या भगवंतासाठी मंदिर उभं करतोय. माझ्या भगवंतासाठी मंदिर उभं करतोय. खरं तर तिघांचीही कामं तीच चालू होती. पण एक म्हणतोय दिसत नाही का काय करतोय, दुसरं म्हणतोय विटा लावतोय, आणि तिसरं म्हणतोय भगवंतासाठी मंदिर उभं करतोय. आता जर मी तुम्हाला विचारलं की कुणाचं काम चांगलं होईल, कोण आत्मा ओतून काम करेल, कोण एकरूपतेनं काम करेल, तर ज्याचं उत्तर आहे माझ्या भगवंतासाठी मंदिर उभं करतोय, त्याचं काम निश्चितच चांगलं होणार आहे. कारण त्या कामावर त्याची श्रद्धा आहे. त्या कामावर त्याची श्रद्धा आहे. आणि अशी श्रद्धा जेव्हा तुमची जडते ना, आणि अजूनही अशी श्रद्धावान माणसं वेगवेगळ्या ठिकाणी आहेत बरं का, म्हणून समाज चाललाय. परवा मी एका संपादक आमचे मित्र आहेत, त्यांची पोस्ट वाचली. त्यांनी उदाहरण मला कुठलं त्या पोस्टमध्ये कोणतं दिलं होतं, सलूनमध्ये ते जातात दाढी करायला आणि आमचा नावी दादा असतो. त्या संपादकांना खूप घाई असते, ते त्याला म्हणतात अरे पटकन कर रे, मला जायचंय जरा पुढच्या कार्यक्रमाला जायचं. तरी पण ते संपादक सांगतात, तरी ते आमच्या नावी दादाचं अगदी बारकाईनं ते कातर काम चालूच असतं. शेवटी मी त्याला ओरडलो, अरे म्हटलं मला लवकर जायचं, जरा पटकन कर. तर म्हणे तो मला असं म्हणाला की अहो हे जर काम मी व्यवस्थित नाही केलं आणि माझं नाव खराब होईल, मी जर हे काम व्यवस्थित नाही केलं तर माझं नाव खराब होईल, थांबा जरा तुम्ही. तेव्हा त्या संपादकांनी पुढे लिहिलंय की मी ज्या ठिकाणी जाणार आहे त्या वर्गामध्ये तिथे याला कुणीही ओळखत नाही, तरी सुद्धा त्याला वाटतंय की मी जे काम करतोय त्या कामामध्ये थोडी सुद्धा खोट येता कामा नये. आणि साधं दाढी करण्याचं काम आहे. अगदी मी तुम्हाला साधं उदाहरण दिलं. आजही अशा प्रवृत्तीची आणि अशा वृत्तीची माणसं जिथे जिथे ज्या ज्या क्षेत्रात असतील ती माणसं, आजही माणसांना असं वाटेल की माझं नाव खराब होता कामा नये, माझं काम जे आहे ते कोण बघेल, कोण कौतुक करेल ते राहिलं बाजूला, पण मी जे काम करतोय त्या कामामध्ये कोणी खोट काढता कामा नये, माझं नाव खराब होता कामा नये, असं जोपर्यंत माणसांना वाटत राहतंय ना, तोपर्यंत ती माणसं निश्चित चांगलं काम करते. एक पाडगावकरांची कविता आहे बघा, छान, माझी खूप चांगली आणि आवडती कविता आहे. ती मी नेहमी अनेक ठिकाणी सांगतो, तुम्हीही ती ऐकली असेल, पण चांगल्या गोष्टी आपण परत परत ऐकल्या पाहिजेत. कारण ती कविता ना अख्ख्या जीवनाचा दृष्टिकोन सांगते हो. म्हणजे तुम्ही महसूल खात्यात काम करा, तुम्ही पोलीस खात्यात काम करा, तुम्ही राजकारणात काम करा, तुम्ही कुठेही काम करा, तुमची जीवनाकडे बघण्याची दृष्टी कोणती आहे यावर तुम्ही काम कसं करता ते अवलंबून आहे. पाडगावकर त्या कवितेत असं म्हणतात, सांगा कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. काळ्याकुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं, काळ्याकुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं, तुमच्यासाठी कुणीतरी दिवा घेऊन उभं असतं. मग काळोखात कुडायचं की प्रकाशात उडायचं तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. डोळे भरून तुमची आठवण कुणीतरी काढतच ना, ऊन ऊन दोन घास तुमच्यासाठी वाढतच ना. डोळे भरून तुमची आठवण कुणीतरी काढतच ना, ऊन ऊन दोन घास तुमच्यासाठी वाढतच ना. मग शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. पायात काटे रुतून बसतात, पायात काटे रुतून बसतात हे अगदी खरं असतं. आणि फुलं फुलून येतात हे काय खरं नसतं. मग काट्यासारखं सलायचं की फुलासारखं फुलायचं तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं
कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. आणि शेवटचं कडवं किती अप्रतिम आहे बघा. पेला अर्धा समजा भरलाय. एखाद्याला विचारलं काय दिसतंय, तर एखादा माणूस म्हणेल पेला अर्धा भरलाय, एखादा म्हणेल रिकामा आहे. पाडगावकर पुढे म्हणतात, पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं आणि पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. भरलाय म्हणायचं की सरलाय म्हणायचं तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. म्हणजे मला असं वाटतं ना, गाणं म्हणत जगता आलं पाहिजे. गाणं माणूस कधी म्हणतो? आनंदात असतो बघा. तुमचा मूड असेल, आनंदात असाल, एकटेच असाल तर माणसं गाणं म्हणतात, नाचतात पण एकटेच असल्यानंतर बरं का. म्हणजे एकदा तर मी त्या आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये एक शेवटचा प्रयोग आम्हाला सांगितला होता असा, की खोलीमध्ये पट्टी बांधायची, गाणं सुरू झालंय आणि आजूबाजूला कुणी नाही असं समजून नाचा. का नाचा? कारण नाचणं ही आपली आतली ओढ असते हो. पण माणसं मोठी व्हायला लागली की नाचत नाहीयेत, कधी अशी बहरून येत नाही. खूप आपण दाबलेलं असतं आपल्याला. लहान असताना आपण बघा किती नाचायचो. आता आपण ना असं स्वतःला प्रतिमेत गुंतून घेतलंय, कोण काय म्हणेल. कधीतरी खोलीत एकटं असल्यावर नाचता आलं पाहिजे ना. एकटंच असल्यावर, एकटं कोण बघत नाही, एकटंच असल्यावर टेपचं बटन, आता टेपचीही गरज नाही, मोबाईल फक्त लावायचा आणि पाहिजे तसं नाचता आलं पाहिजे. मोकळं होतो बरं का माणूस याच्यात. गाणं माणूस कधी म्हणतो? आनंदात असतो तेव्हाच गाणं म्हणतो ना. हा, आता गाणं म्हणण्याचे वेगवेगळे प्रयोग आहेत. मला तो कॉलेजचा एक किस्सा आठवला की गाणं माणसं कधी म्हणतात बघा. त्या एका कॉलेजचं बांधकाम चालू असतं आणि त्याच्यामुळे त्या दिवशी एक गेस्ट आलेले असतात. त्यांना आंघोळीला काही त्या बाथरूम मध्ये नेता येईना म्हणून ते बॉईज हॉस्टेलमध्ये मुलांच्या तिथे जिथे मुलं आंघोळ करत आहेत तिथे आलेले असतात. आणि एक मुलगा आतमध्ये आंघोळ करत असतो बाथरूम मध्ये आणि गाणं म्हणत असतो. बरं, त्याचा आवाज फार काही चांगला नसतो. आता या पाहुण्यांनी गप्प बसावं ना. शेवटी मानवी स्वभाव आहे. तो पाहुणा असू दे, नाही तर विद्यार्थी असू दे, नाही तर कुणी असू दे. एखादा खडूस असेल तर तो खडूसपणा कुठेही दाखवतो. आतमधनं असा आवाज येतोय, त्याचा काही गायकीचा आवाज नाही. तर ते पाहुणे कडेच्या मुलाला म्हणतात, हे कोण आतमध्ये गाणं बोलतोय? तो मुलगा म्हणतो, माझा मित्र आहे. तो म्हणे, काय आवाज तरी आहे का? आवाज नाही तर कशाला गाणं म्हणतोय? आता त्यानं गप्प बसावं ना. तो यांच्यापेक्षा खडूस. यांना म्हणतो, तुम्ही आतमध्ये गेलात ना की तुम्ही सुद्धा गाणं बोलणार. पाहुणे म्हणतात, मी नाही म्हणणार. तो म्हणतो, तुम्ही बोलणार आहात. हे म्हणतात, मी नाही म्हणणार. तो परत म्हणतो, तुम्ही बोलणार आहात. हा, हे पाहुणे म्हणतात, अरे मी गाणार आहे ना, मी बोलणार की नाही. म्हणे, घोडं मैदान जवळ आहे, तुम्ही जा आतमध्ये, मग आपण बघू. तो मुलगा बाहेर आल्यावर हे आतमध्ये जातात. अर्ध्या मिनिटाच्या आत गाणं सुरू होतं आतमधनं. कारण त्या बाथरूमच्या दरवाजाला कडी नसते. बाथरूमच्या दरवाजाला कडी नसते. गाणं गाणं हा बाहेरच्याला सिग्नल असतो की आतमध्ये कोणीतरी आहे. विनोदाचा भाग सोडा, पण माणसाला ना असं गाणं गात जीवन जगता आलं पाहिजे. माझ्या आता महसूलमध्ये खूप मित्र आहेत. मला कल्पना आहे, खूप ताणतणावाचं काम असतं, सगळं असतं, वेगवेगळ्या गोष्टी असतात, प्रलोभन असतं, दडपण असतो, तणाव असतो. पण ना मला असं वाटतं बरं का, आपली लक्ष्मण रेषा आपण ठरवून घेता आली पाहिजे. ज्याला आयुष्यात आपली लक्ष्मण रेषा कळली ना, मग तो जीवन समतोल करत चालतो, कुठेही एकाच गोष्टीच्या पाठीमागे लागत नाही. ती एक तुम्ही कधी लहानपणी गोष्ट ऐकली आहे का बघा, तुम्हाला माहिती असेल. आपल्याला खूप माहिती असतं, पण जेव्हा पाहिजे तेव्हा ते आपण सोयीस्कररित्या विसरतो. ती गोष्ट अशी होती, एका माणसाला सांगितलेलं असतं, सूर्योदय झाल्यापासून सूर्यास्त होईपर्यंत तू जितका धावशील तेवढी जमीन तुझी होईल. ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे. तो माणूस काय करतो, सकाळपासून धावायला सुरुवात करतो. दुपार होते, जेवायला थांबत नाही बरं का, अजिबात थांबत नाही. का? जेवणाच्या वेळातली जमीन जाईल. पुन्हा धावतो. धावता शेजारी मस्त नदी वाहत असते. एक क्षण मनात येतं, अरे एवढं गरम झालंय, एवढं उकडलंय, नदीत डुंबावं. पण नाही म्हणतो, नदीत डुंबायला गेलो तर 5-10 मिनिटं जातील. पुन्हा जी वाट्याला जमीन येईल ती जाईल. नदीत डुंबत नाही. परत पुढे जातो. पक्षी छान गात असतात त्या रानामध्ये. त्याला वाटतं, अरे किती छान आवाज आहे, ऐकावा. पण पुन्हा
जमीन जाईल. असं करत करत सूर्यास्तापर्यंत धापा टाकत येतो. सूर्य असा मावळत असतो तोपर्यंत हा धावत असतो आणि सूर्याचा शेवटचा भाग असा खाली जातो, त्याला ठेच लागते, हा पडतो. तिकडे सूर्य मावळलेला असतो आणि याचा जीव गेलेला असतो. काय केलं दिवसभरात? नदीत डुंबता आलं असतं, पक्ष्यांचा मंजूळ स्वर ऐकता आला असतं, वाटेत कोणी भेटले त्यांच्याशी गप्पा मारता आला असतं. जीवनाचा प्रवास हा त्याचा जरी एका दिवसाचा असला तरी अनंत काळाचा विचार करता आपला हा जो जीवनाचा प्रवास आहे तो एका दिवसासारखाच आहे की. या प्रवासात आपल्याला किती गोष्टी भेटतात, किती आनंद आपण घेऊ शकतो, पण आम्हाला सूर्यास्तापर्यंतच काहीतरी मिळवायचं असतं. म्हणून मला असं वाटतंय की आपण ना आपली लक्ष्मण रेखा आखून घेतली पाहिजे. आपल्याला जीवन समतोल करता आलं पाहिजे. म्हणजे आम्हाला जीवनात पैसा पण पाहिजे, आम्हाला जीवनात प्रेम पण पाहिजे, आम्हाला जीवनात सहृदयी मित्रही पाहिजेत, आम्हाला सगळं पाहिजे. कोणती तरी एक गोष्ट मिळाली ना, एकच, तर बाकीच्या गोष्टी मिळत नाहीत. मग आम्हाला सगळं का होईना पण थोडं थोडं सगळं मिळालं पाहिजे. कारण शेवटी कसं आहे बघा, आपण आपला विषय चालू होता की आनंदात काम कसं करावं. एक पहिलं उत्तर म्हणजे आमचा कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप छान असा सकारात्मक पाहिजे. आणि दुसरं सांगू का, कामातून कधी आनंद मिळतो तुम्ही आठवून बघा बरं. हे खरं आहे बरं का. इकडे बघा, एखादं तुम्ही काम करत आहे तर त्याच्यात तुम्हाला कधी सगळ्यात जास्त कधी आनंद मिळतो, सगळ्यात जास्त हृदयापासून उत्तर द्यायचं. म्हणजे आम्हाला एखाद्या कामातून पैसे मिळाले म्हणून आनंद होतो का, आम्हाला कोणी शाबासकी दिली म्हणून आनंद होतो का? नक्की आनंद कधी होतो? तुम्ही डोळ्यासमोर असं चित्र उभं करा. इथे आमचे काही तलाठी अधिकारी असतील, तुम्ही अशी कल्पना करा, कुठली तरी आदिवासी वाडी वस्तीतली एखादी आजी तुमच्या समोर आलीये, 7-12 मागतीये, काही मागतीये, आणि तुमच्या समोर ती आलीये. तिला काहीच माहित नाहीये, बिचारा शिक्षणाशी तिचा काही गंध नाहीये. आजपर्यंत आम्हाला स्वातंत्र्य मिळालं असं आम्ही जरी म्हणत असलो तरी काही कवींना आजही म्हणावं लागतं की स्वातंत्र्य हे कुणा गाढविणीचं नाव आहे. याचं म्हणण्याचा उद्देश असा की अजूनपर्यंत त्यांच्यापर्यंत स्वातंत्र्याच्या सुखसुविधा पोहोचल्या नाहीत. अशा आदिवासी वाडी वस्तीतली एखादी म्हातारी आजी समोर आलेली आहे. तिला ओ की ठो त्याच्यातलं काही कळत नाहीये, पण तिला मुलगा नाहीये, नातू नाहीये, बिचारी एकटी आहे, नवरा गेलेला आहे, कोणीतरी सांगितलेलं असतं तुझी जमीन आहे, जा बघ, याचा उतारा मिळतो का बघ, कोणी मदतीला नसतं, आणि अशी ती तुमच्याकडे आलेली आहे. आणि तिला पाहिल्याच क्षणी तुम्हाला कळलंय की हिला मदत करणार कुणीच नाही. तुम्ही जर तिला सहकार्य केलं, आतून सहकार्य केलं, कसलीच अपेक्षा न बाळगता आपण सहकार्य केलं, आणि तिचं जे काही काम आहे जे तुमच्याकडे आहे ते तर तुम्ही केलंच, पण अजून तिला मदत कशी होईल त्या दृष्टीनं तुम्ही समजा प्रयत्न केला, आणि तिला कुठला कागद पाहिजे सरकारी तो तुम्ही मिळवून दिला. त्यानंतर ती खुश झाली. खुश झाल्यावर ती काय करेल? काही नाही. खुश झाल्यावर तिच्याकडे काही नाहीये, ती फक्त तुम्हाला एवढंच करू शकते, तुमच्यावर माया करू शकते, तुमच्या असं गालावरून किंवा असं डोक्यावरून हात फिरून अशी बोटं मोडू शकते. असा प्रसंग डोळ्यासमोर आणा. एवढं केल्यानंतर तिनं असं हात फिरवलाय आणि अशी बोटं मोडलेली आहे. हा प्रसंग तुम्हाला जर आयुष्यात कधी घडलेला असेल तर दिवसभरात तुम्ही जे जे काही केलं, रात्री झोपताना तो जो प्रसंग आहे तो तुम्हाला किती आनंद देईल, किती समाधान देईल, किती सुख देईल. कोणत्याही पुरस्कारापेक्षा त्या आजीनं जे डोक्यावरनं हात फिरवलेला आहे तो हात तुम्हाला तुमच्या संकट काळात, पडत्या काळात अशी काही प्रेरणा देईल ना की हो, मी माझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं केलंय. हे जे क्षण आहेत ना, या क्षणांमधनं मिळणारा जो आनंद आहे तो आनंद ना, तुम्हाला सांगतो, माणसाला असं काही देतो की जे शब्दात सुद्धा आपल्याला सांगता येणार नाही. आतलं काहीतरी दिलेलं असतो. एक लक्षात घ्या, माणसाच्या शरीराची भूक वेगळी असते, माणसाच्या मनाची भूक वेगळी असते, आणि माणसाच्या आत्म्याची भूक वेगळी असते. आपल्याला आत्म्याची भूक जर भागवता आली ना तर तो माणूस आयुष्यात इतका प्रसन्न राहतो, इतका प्रसन्न राहतो. तुम्ही बघा, आपलं जीवन जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण आपलं परीक्षण केलं पाहिजे की माझ्या आयुष्यात मी प्रायोरिटीला कोणत्या गोष्टी ठेवल्यात, खरंच याच आपल्याला आनंद देणार आहेत का?
कारण आनंद ही शेवटी मनात, सुख ही मनाची आंतरिक अवस्था आहे. आणि खरं सुख आम्हाला पाहिजे का तात्पुरतं कोलमडणारं सुखाचा आभास पाहिजे का खरं सुख पाहिजे? मी परवा एके ठिकाणी वाचलं, काय माहितीये, एक ना हार्ट स्पेशालिस्ट असतात, त्यांच्याकडे बायपास करण्यासाठी अगदी ज्या क्रिटिकल केसेस असायच्या ना त्याच त्यांच्याकडे यायच्या. तुम्हाला माहितीये डॉक्टरांकडे गेल्यानंतर ते फॉर्म भरून घेतात, म्हणजे जबाबदारीचं. ते डॉक्टर वेगळं करायचे, ते तो फॉर्म तर भरून घ्यायचे, पण त्या माणसाला त्यांनी दुसरा पण फॉर्म दिलेला असायचा, कारण तो जीवन मृत्यूच्या दाढेत असायचा. या ऑपरेशन मधनं तो वाचेल की वाचणार नाही याची डॉक्टरांनाही निश्चित माहित नसतं आणि त्यांनाही नाही, कारण शेवटी माणसाचं शरीर आहे, ते कधी बदलेल, कधी बीपी लो होईल, कधी वाढेल, कधी काय होईल, कुणीच काही सांगू शकत नाही. त्याच्यामुळे ज्या माणसाची बायपास सर्जरी होणार आहे त्याला त्या ऑपरेशन थिएटरला जायच्या अगोदर त्याला कदाचित त्याचं अख्खं जीवन सुद्धा आठवत असतं. ते डॉक्टर त्याला अजून एक फॉर्म द्यायचे आणि सांगायचे की जर तू वाचलास तर पुढच्या 6 महिन्यात तू कोणत्या कोणत्या गोष्टी करशील त्या एक 7-8 गोष्टी तू इथे लिही. तू या सगळ्या याच्यातून वाचलास तर तू काय करशील त्या गोष्टी तू लिही. मग कुणी लिहायचं, मी कुटुंबासाठी वेळ देऊ शकलो नाही, कुटुंबाला वेळ देईन. कोणी एखादी लेडीज सासू असेल तर ती लिहायची, मी मुलगी आणि सुनेमध्ये भेद केला, आतापासून सुनेलाच मुलगी समजेल. कोणी म्हणायचं माझ्याशी त्या माझ्या मित्राचं वैर निर्माण झालं, आमचं खूप चांगलं जुनं नातं होतं पण अचानक वैर निर्माण झालं, माझ्या अहंकारामुळे मी त्याची माफी नाही मागितली किंवा त्याच्याकडे गेलो नाही, तर मी त्याच्याकडे जाईन आणि विचारीन का माझ्यावर रुसलायस. असं वेगवेगळं लिहिलेलं असायचं. मग ते डॉक्टर काय करायचे, त्याचं ऑपरेशन झालं, तो वाचला की त्या हॉस्पिटलमधून जाताना त्याच्या हातात तो कागद द्यायचे आणि त्याला सांगायचे की पुढच्या 6 महिन्यात तू या ज्या काही गोष्टी करणार आहेस असं लिहिलंय, त्या प्रत्येकावर जी जी करशील त्या प्रत्येकावर एक असं टिक मार्क करत जा. मंडळी, त्या डॉक्टरांनी सांगितलं की त्यांनी असा सर्वे केला अनेक पेशंटचा, पण त्या कागदावर एकानेही असं लिहिलं नाही, एकानेही बरं का, की याच्याशी माझं शत्रुत्व होतं आणि मी आता बरा झालो की जाऊन मी त्याचा बदला घेईन, असं एकानेही लिहिलं नाही. एकानेही असं लिहिलं नाही की मी ना पैशाला जगात फार महत्व आहे, आता मी घरी गेलो ना की पैशाच्याच पाठीमागे लागेल आणि प्रचंड पैसा कमवेल, कुठल्या का मार्गाने होईना, असं सुद्धा एकाने लिहिलं नाही. जे जे काही लिहिलेलं आहे ना त्या सगळ्या गोष्टींचं निरीक्षण केलं तर आपल्या आयुष्यात नक्की कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत, आपण कुठल्या गोष्टीला महत्व दिलं पाहिजे, एवढ्या स्थिती आल्यात आणि त्याही कोणत्या टप्प्यावर, मृत्यू समोर दिसत असताना. मला काय म्हणायचंय, वेळ हातातून निघून गेल्यानंतर ते कधी दिसेल आणि मी काही करीन त्याच्यापेक्षा आत्ताच मला माझ्या आयुष्यातल्या कोणत्या गोष्टी छानपैकी असतील त्या आम्हाला का करता येऊ नयेत. म्हणजे मला माहिती आहे बरं का, महसूल खात्यामध्ये इतर कामं असतात, इतर खात्यातली ती कदाचित अशी असू शकतील की आपण तिथं काम करतो, घरी आल्यानंतर आपला तो विषय नसतो. इथं आपल्याला असं होऊ शकतं की ऑफिसमधलं काम कदाचित आपल्याकडे घरी पण येतो, आपण घरी जातो, कोणाचा फोन येतो, काय होतं हे सगळं होईल. पण मी मगाशी म्हटलं तसं आपल्याला आयुष्य बॅलन्स करता आलं पाहिजे. आपण आपल्याला विचारलं पाहिजे आपण कुटुंबासाठी आपल्या किती वेळ देतो. हे बघा, तुम्ही म्हणाल ही नोकरी करतोय, पैसा कमवतोय, हे कुटुंबासाठीच कमवतोय की नाही, हे म्हणत नाही मी. कुटुंबासाठी किती वेळ देतोय त्याचं कारण असं आहे, नोकरी पैसा या गोष्टी होतच राहतील. मला सांगा, तुमची मुलगी आत्ता 2 वर्षाची आहे, 3 वर्षाची आहे, 5 वर्षाची आहे, तुम्ही तिला कडेवर घेऊ शकता, तिच्याशी खेळू शकता, गप्पा मारू शकता, सुट्टीच्या दिवशी तिला कुठे फिरायला नेऊ शकता, गडकोट किल्ले दाखवू शकता, कडेवर घेऊन तुम्ही हे सगळं करू शकता. पण तुम्ही म्हटलात आता मी आधी पैसा कमवेल, तिचं जीवन मार्गी लावेल, ज्या दिवशी ती लग्नाची विदाई असेल ना तेव्हा तुमच्याकडे रिटायर्ड झालेला असाल तुम्ही, तुमच्याकडे वेळ असेल, पण तुम्ही विचार करा ते वय पुढे निघून गेलंय, आता तुम्ही तिला कडेवर घेऊ शकता का?
आता तिला कडेवर घेऊन तुम्ही नाचू शकता का, बागडू शकता का? मुलगी तुमचीच आहे, पण मध्ये वर्ष निघून गेलेत, वेळ निघून गेले. आता आम्हाला तिला कडेवर घेता येणार नाही, आता आम्हाला तिला खांद्यावर घेऊन नाचता येणार नाही, तिच्यासोबत घोडा घोडा खेळता येणार नाही. हे जे आनंदाचे आणि सुखाचे क्षण आहेत, हे केवळ फक्त मी माझ्या कुटुंबासाठीच करतोय असं जर म्हटलं तर ते त्या वाल्या पोळीसारखं व्हायचं. वाला नाही का, दरोडेखोर होता, माणसांना मारायचा. त्याला नारद मुनींनी विचारलं, काय रे हे करतोस? तर म्हणतो कुटुंबासाठी करतोय. मग नारद मुनी सांगतात, जा बरं जाऊन घरच्यांना विचारून ये, तुझ्या पापात वाटेकरी होतील का? तेव्हा घरच्यांमधलं एकही जण असं म्हणत नाही की मी तुमच्या पापामध्ये वाटेकरी होईल म्हणून. प्रत्येकाचा जीवनाचा प्रवास वेगळा आहे, कुणालाच कुणाचा वाटा घेता येत नाही. कर्मांचा कितीही जवळचा असू दे, कर्मांचा वाटा हा कुणालाच कुणाचा घेता येऊ शकत नाही. प्रत्येकाचा कर्माचा प्रवास वेगळा चालू आहे. मग जर तो चालू आहे तर मला माझ्या कुटुंबासाठी का वेळ देता येऊ नये? मला काही आपण आठवून बघितलं पाहिजे, किमान आपल्या बायकोला 15 दिवसात, महिन्यात एखादा तरी चित्रपट दाखवला पाहिजे, एकदा तरी नाटकाला नेलं पाहिजे. काय लागतं म्हणजे मी पुरुष मंडळींना सांगेल, बायकांना फार काही लागत नाही, 2 गोड शब्द लागतात. तेवढे जर आपल्याला देता आले तर ती अख्खं घर फार छानपणे सांभाळते. आणि तुम्ही महिला आहात, तुम्ही काम करताय, घरचंही सांभाळताय, म्हणजे तुमच्यावरची जबाबदारी मोठी आहे. तुम्हाला घरचं सांभाळायचं असतं आणि परत इकडं पण यायचं असतं. या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या असतात. सगळी तारेवरची कसरत असते. पण काही सुखाचे, आनंदाचे असे काही क्षण असतात. ते क्षण आपल्याला असे निर्माण करता आले पाहिजेत. नवीन लग्न झालंय, वर्षभर आपण किती आनंदात सुखात असतो, पण त्याच्यानंतर आम्हाला हा आनंद सुख असं आतून निर्माण करता आलं पाहिजे. कधी चित्रपट पाहता आला पाहिजे, कधी नाटक पाहता आलं पाहिजे, कधी गडकोट किल्ल्यांवर जाता आलं पाहिजे. आपण असं म्हणू शकत नाही माझ्याकडे वेळ नाही. वेळ आपण काढू शकतो, आपल्या आवडींसाठी काढू शकतो. म्हणजे ते असं आहे की आपल्याकडे मोबाईल आहे आणि आपण म्हणायचं चार्जिंग करायला माझ्याकडे वेळ नाही. तर मग काय होईल? चार्जिंग करायला वेळ नसेल तर माझ्याकडे गाडी आहे आणि मला पेट्रोल टाकायला वेळ नाही असं म्हटलं तर काय होईल? तसंच माझ्याकडे वेळ नाही असं कसं? वेळेचं नियोजन आम्हाला करता आलं पाहिजे. पवनजीने आणि आम्ही मध्ये पन्हाळा आणि पावनखिंड ट्रेक केला. ते दरवर्षी करतात. वेगवेगळ्या ट्रेकला जातात, सायकल चालवतात, वेगवेगळ्या गडकोट किल्ल्यांवर जातात. मी तर उलट शिवाजी महाराजांवर बोलणारा आहे, पण माझे जेवढे गडकोट किल्ले झाले नाहीत तेवढे त्यांचे झालेले आहेत. ते नाही असं म्हणत की मला वेळ नाही. अरे सगळं करता आलं पाहिजे ना, म्हणजे काम सांभाळू ना, असं नाही. म्हणजे त्या दिवशी पन्हाळा पावनखिंड ट्रेक झाल्यावर पण शनिवारची सुट्टी होती, तो केला. रविवारी विश्रांती, सोमवारी ते पुन्हा कामावर हजर. हे करता येऊ शकतं ना. आम्हाला ऊर्जा मिळते हो त्यातनं. शेवटी एक लक्षात घ्या, आपल्या आत्म्यामध्ये इतकी ताकद आहे, इतकी ताकद आहे, प्रचंड ताकद आहे ना. आपण जी शिवाजी महाराजांच्या काळातली उदाहरणं सांगतो, जेव्हा पावनखिंडीमध्ये बाजीप्रभू लढले असतील किंवा त्या काळातले मावळे जे काही लढायचे ते केवळ शरीरानं लढायचे का? नाही, आत्म्याची ती ताकद असायची. आपण आपली ताकद पूर्ण वापरतच नाही होत. आपण जर ठरवलं तर किती, आणि सगळा मनाचा खेळ असतो. म्हणजे आम्ही पन्हाळा पावनखिंड ट्रेक 48 किलोमीटर आहे. तो 48 किलोमीटरचा हे करताना शरीर दमलेलं असतं, पण पवनजी आम्हाला सांगायचे, त्यांचा बऱ्याच वर्षीचा अनुभव आहे, ते म्हणायचे हा माइंड गेम आहे. तुमचं मन किती तिथपर्यंत जातंय त्यावर सगळं अवलंबून आहे. शेवटचे 7-8 किलोमीटर पाय उचलत नाही, पण आपल्या मनाला जर वाटत असेल नाही. त्या काळात मावळे, सिद्धी, मसूद पाठीमागे लागला असताना रात्री अपरात्री कसे पळाले असतील? नुसते पळाले नाही तिथपर्यंत, पुन्हा ते त्या खिंडीत लढलेच सुद्धा. आणि त्या काळी तर स्पोर्ट्स शूज नव्हते, अंगावर पावसाचं घ्यायला काही रेनकोट नव्हता, बाकीच्या काही गोष्टी नव्हत्या. रात्री काळोख होता. आता तर आम्ही दिवसा चाललोय, आम्हाला जाऊन कुठे लढायचं नाहीये, पुढे सुर्वे आणि यांचा वेढा पडलेला नाहीये, आमचा जीव असा काही जाणार नाहीये, आम्हाला फक्त चालायचंय. मग आम्ही का चालू शकत नाही? हे आमच्या आत्म्यापर्यंत हा आवाज गेला तर आपण आतून ठरवतो नाही, काही झालं तरी चालेल, तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. मग शरीर आपोआप तिथपर्यंत पोहोचतात. मला तर गंमत वाटली, त्यांचं एक हाड दुखत होतं पवनजींचं. त्यांनी त्याला सांगितलं, बघ दुखायचं थांबला नाहीस तर तुला रात्री चांगलं जेवण देणार नाही, मग तुला काही म्हणजे कॅल्शियम मिळणार नाही, चाललंच पाहिजे तुला, असं हे गमतीनं म्हणत. मला सांगायचं त्यातला मुद्दा असा की आपण वेळ नाही अशी सबब नाही सांगू शकत. आपल्या कुटुंबासाठी दिला जाणारा वेळ हा काही फुकट जात नसतो बरं का. आपलं चार्जिंग असतं ना ते. तुम्ही कल्पना करा, सकाळी ऑफिसवरून येताना आपण आदल्या दिवशी बायकोला नाटकाला नेऊन आणलं आणि सकाळी ऑफिसला जाताना तिनं मस्तपैकी चहा करून दिला आणि छानपैकी ती काही खडूस न बोलता मस्त हसली आणि तुम्हाला टाटा केलं, तर पुढचा अख्ख्या दिवसभरात तुम्ही किती छान काम कराल. हे आपलं चार्जिंग असतं.
पहिली टाळी पडले त्यांना पटलेलं दिसतंय बरं का. नाही तसं नाही, ते खूप प्रामाणिक आहेत, त्यांनी वाजवले, सगळ्यांनाच ते पटलेलं आहे. फक्त ते छुपे रुस्तम आहेत, ते बाकी टाळ्या वाजवत नाहीयेत. हे यांनी आपली मोकळेपणानं वाजवली. कारण कसं होतं माहितीये का, हे ना सर्कल असतं. हे बघा कसं आहे, सुखाची पण साखळी तयार होते आणि वाईट गोष्टींची पण साखळी होते. म्हणजे तुमचा प्रवास बघा, तुम्ही समजा मोठे अधिकारी आहात आणि तुम्हाला घरातून छानपैकी आत्ता म्हटलं तसं टाटा केलाय आणि तुम्ही खुश आहात. तुम्ही केबिन मध्ये आलात, कुणी का असे ना, येणाऱ्याशी तुम्ही छान बोलता. तुमच्यापेक्षा एक पायरी खाली असलेला अधिकारी आहे, त्याच्याशी तुम्ही छान वागता, मग तो त्याच्या खालच्याशी छान वागतो, मग संध्याकाळपर्यंत असं करत करत शेवटच्या शिपायापर्यंत छान वातावरण जातं आणि मग शिपाई परत घरी जातो आणि त्याच्या बायकोशी चांगलं वागतो. म्हणजे बघा, बायकोनं चांगला प्रवास सुरू केला तो दुसऱ्या बायकोपर्यंत जाऊन संपला. आणि हेच जर उलट झालं तर, हीच सुरुवात जर चुकीची झाली असेल तर मग ते परत याच्या खाली त्याच्या खाली, त्याची शिपाई, तो परत बायकोवर राग काढणं, हे सगळं असं होत असतं. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्याकडे वेळ नाही अशी सबक सांगून अजिबात चालणार नाही. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला जर काम आनंदात करावं असं वाटत असेल तर मी तुम्हाला म्हटलं चार्जिंग. काय असतो चार्जिंग म्हणजे? मला असं वाटतं बघा, प्रत्येकाला कोणती ना कोणती तरी कला आवडत असते. कुणाचं चित्रकलेवर प्रेम असतं, कुणाला चांगलं गाता येत असतं, कुणाला निसर्गात फिरायला आवडत असतं, कुणाला पुस्तक वाचायला आवडतं. काही ना काहीतरी प्रत्येकाला एक वेगळं काहीतरी असतं की जे मला आवडतं, जे मी करताना देहभान विसरून मी करतो. अशी कोणती तरी एक गोष्ट ना प्रत्येकामध्ये असते. एवढे काही आपण भिकारी नसतो की मला काहीच आवडत नाही. असं जर झालं तर मग परमेश्वराची निर्मिती काहीतरी चुकली असं होईल. प्रत्येक माणसाला काही ना काहीतरी आवडत असतं की जे बघितलं की आपण असं आतून डोलायला लागतो. अशी गोष्ट पहिली शोधा की मला काय आवडतं आणि त्याच्यासाठी तुम्ही वेळ काढला पाहिजे, त्या आवडीसाठी. जर तुम्हाला गाता येत असेल तर गायनाचा क्लास असेल, गायनाच्या काही गोष्टी असतील, त्या थोड्या का होईना रोज 10 मिनिटं 15 मिनिटं मला ते करता आलं पाहिजे. काय होतं माहितीये, तुमचा जो आनंद, तुमची जी आवड आहे ना, आवड. आता एक आहे, ज्यांची आवड हेच ज्यांचं प्रोफेशन झालं तिथं सुखीच माणसं, त्याच्याबद्दल काही बोलायचंच नाही. म्हणजे माझं शिक्षण इंजिनिअरिंग मधलं आहे बरं का. माझी बोलणं ही आवड होती, पण मला पहिल्या टप्प्यावर कळलं, 6 महिने मी सर्व्हिस केली, मला कळलं की अरे आपण जिवंत माणसांबरोबर बोलू शकतो, मशीन बरोबर बोलू शकत नाही. मेकॅनिकल इंजिनियर, योगानं ती कंपनी बंद पडली. मग आपण कसं म्हणतो, एखाद्या घडामोडीचा आपण चांगला उपयोग कसा करून घ्यायचा, तसं कंपनी बंद पडली ना, इतका खुश झालो. लोक नोकरी लागली की खुश होतात, मी कंपनी बंद पडल्यावर खुश झालो की म्हटलं यस, या 6 महिन्यात आपल्याला काय कळलं? आपल्याला 6 महिन्यात कळलं की आपण निर्जीव यंत्राबरोबर बोलू शकत नाही, सजीव माणसांबरोबर बोलायचं. मग क्लासेस सुरू केले, विद्यार्थ्यांबरोबर बोलायला लागलो, मग व्याख्यानं वाढली. आता मला असं झालं की प्रोफेशन आणि आवड एकच झालं. त्यामुळे आनंदच आहे. मी कंपनीत जायचो तेव्हा मला 5 किती वाजले, 5 कसे वाजतात, त्याच्यासाठी तो काटा कसा फिरतो, मग 1 तास कळायचो, अरे 1 तास किती लांब असतो. आता व्याख्यान देताना कळतही नाही वेळ कसा गेला आणि काय झालं, कारण आवड आहे. ठीक आहे, प्रत्येकाला प्रोफेशन आणि आवड एकच होईल असं नाही, पण तुमचं प्रोफेशन जर वेगळं असेल तर असं म्हणतात की आपली आवड हेच प्रोफेशन नसेल तर जे प्रोफेशन स्वीकारले त्याच्यामध्ये आपल्याला आवड निर्माण करता आली पाहिजे आणि घरी आल्यानंतर आपल्याला आपल्या आवडीचं काहीतरी करता आलं पाहिजे. कारण ही आत्म्याची भूक असते बरं का, आणि हे कुठल्याही स्टेजवर होऊ शकतं. मी तुम्हाला सांगतो, एक सर्जन, मी परत उदाहरण सांगेल की माणसाच्या आतमध्ये माणसाची भूक कशी असते. एक सर्जन 75 वर्ष, त्यांचं 75 असते त्यांची, आणि नावाजलेले त्या शहरातले सर्जन प्रकार की ज्यांना त्यांच्या ऑपरेशनच्या असलेल्या अभ्यासामुळे त्या पूर्ण शहरात त्यांचं नाव झालेलं असतं. आणि त्यांच्या 75ला मोठमोठी माणसं आलेली असतात आणि तेही खुश असतात. आणि अचानक काय होतं माहितीये का, तिथे एकीकडे गाण्याचा कार्यक्रम चालू असतो, नृत्य चालू असतं, आणि जसं नृत्य चालू होतं ना तसं हे अक्षरशः लहान मुलासारखे ढसाढसा रडायला लागतात. आलेल्या लोकांना कळेना, इतका मोठा माणूस, इतके पैसे मिळालेत, इतकी प्रसिद्धी आहे, आज
यांच्याकडे पाहिल्यानंतर सुखी आणि यशस्वी माणूस काय असावा ते यांच्याकडे पाहिल्यानंतर वाटतं. एवढे पुरस्कार, एवढा पैसा, एवढा अधिकार, एवढं नाव, एवढी कीर्ती, हे सगळं झालंय, सगळं काही व्यवस्थित आहे, आणि हा माणूस आत्ता का रडतोय? काय याच्या आयुष्यात कमी आहे? मग त्यांना विचारलं जातं की काय काय, तर ते सांगतात, नृत्य सुरू झाल्यानंतर ते रडायला लागलेले असतात. तेव्हा ते सांगतात, मला लहानपणापासून नृत्याची खूप आवड होती. मला असं कायम वाटायचं की आपल्याला नृत्य करता आलं पाहिजे. जेव्हा मी नृत्य करायला जायचो तेव्हा मी स्वतःला विसरून जायचो. पण माझ्या आईबाबांनी हट्टच धरला. ते डॉक्टर होते, मी सुद्धा डॉक्टरच झालो पाहिजे. त्यांच्या हट्टामुळे मला डॉक्टर व्हावं लागलं. मला नृत्याचं क्षेत्र सोडावं लागलं. गेल्या मागच्या 75 वर्षात आतापर्यंत येईपर्यंत मी धावत होतो, सगळं मिळवलं, पण तरीही वाटतंय आयुष्याची काहीतरी पोकळी बाकी आहे. मला जे करायचं होतं ते मी या आयुष्यात करू शकलो नाही. ही नृत्य मी पाहिलं, थिरकणारे पाय पाहिले, त्या नृत्य करणाऱ्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहिले, तेव्हा मी स्वतःला विसरलो आणि मला वाटलं आपल्या आयुष्यात काहीतरी राहून गेलंय, हे आता पुढच्या जन्मी. म्हणून मला तुम्हाला सांगायचंय, एक कोणती तरी जी आवड आहे तिला जर आपण जोपासली तर आपल्याला त्या शेवटपर्यंत अशी ऊर्जा. तुम्हाला ते विहिरीचं माहितीये का? विहिरीचं पाणी जितकं आपण उपसतो तेवढं पाणी वाढतं, माहितीये ना तुम्हाला? विहिरीचा पाण्याचा उपसा जितका करतो तेवढं पाणी वाढतं. तसं आपण आपल्या आवडीच्या क्षेत्रात जितकं काम करू ना तेवढी आपली आतली ऊर्जा वाढत राहते. जिथे आपण आवडीचं काम करू तिथली ऊर्जा आपोआपच वाढत राहते. म्हणून मला दुसरं सांगणं आहे तुम्हाला की आवडीचं एक कोणती तरी गोष्ट शोधा की ज्याच्यासाठी आपल्याला काहीतरी करता आलं पाहिजे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मी जे नेहमी सांगतो, तुम्ही अशा ठिकाणी काम करताय की जिथे आपल्याला हर प्रकारच्या माणसांशी आपला संबंध येत असतो. हर प्रकारच्या माणसांशी, कोणी चांगले असतात, कोणी वेगळे असतात, कसेही असतात. सत्व, रज, तम 3 प्रकारचे गुण आहेत, तसे अनेक प्रकारची माणसं आपल्या समोर रोज येत असतात. मला असं वाटतं आपण जबाबदारीने काम करताना आपल्याकडे शब्द हे चांगलं अस्त्र आहे आणि ते चांगल्या पद्धतीनं जर आपण वापरलं ना तर मला असं वाटतं आपल्याला, स्वतःला आणि पुढच्या माणसाचंही आपण समाधानी करू शकतो. मी अगदी थोडक्यात आता आवरणार आहे, शेवटाकडे येणार आहे, पण हे मी नेहमी सांगतो की आपल्याकडे जसं आपल्या विषयातलं नॉलेज आवश्यक आहे, म्हणजे आपलं प्रशासकीय काम करताना किंवा महसूलचं काम करताना आपल्या विषयातलं आपल्याला ज्ञान जसं अत्यावश्यक आहे त्याच पद्धतीनं आपल्याला एकमेकांशी संवाद साधता आला पाहिजे. आपल्याकडे हजरजबाबीपणा असला पाहिजे. कोणता प्रसंग कधी येईल, कसा येईल सांगता येत नाही. आता तुम्ही म्हणाला हजरजबाबीपणा म्हणजे काय? एक विनोद सांगतो म्हणजे तुम्हाला हसायला येईल, तुम्ही थोडे फ्रेश व्हाल आणि मग मला शेवटाकडे येता येईल. विनोद असा आहे की हजरजबाबीपणा म्हणजे काय? आईन्स्टाईन नावाचा एक शास्त्रज्ञ असतो बरं का, तुम्हाला माहिती आहे, तो मोठा गणिती आहे. तो वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्यानाला जायचा. त्याचं ठरलेलं असं असायचं, गाडीचा ड्रायव्हर आणि तो व्याख्यानाला गावात गेला की एक 2-3 वेळा काय झालं की त्याचा ड्रायव्हर असाच कुठेतरी गावात भटकत असायचा आणि मग कार्यक्रम संपला की ड्रायव्हरची वाट पाहत याला थांबावं लागायचं. यानं ड्रायव्हरला तंबी दिलेली असते, आता उद्यापासून मी जिथे व्याख्यानाला जाईल समोर तू मला कोपऱ्यात बसलेला दिसला पाहिजेस, दिसत बसायचं, अजिबात कुठे जायचं नाही. ठरतं तसं. त्याच्यानंतर एक 40-50 व्याख्यानं होतात. असाच पुढच्या व्याख्यानाला आईन्स्टाईन चाललेला असतो. ड्रायव्हरच्या मनात तर राग असतो, मला दुसरी कुठली शिक्षा दिली असती तर काही नाही, पण व्याख्यानं ऐकायला लावली आणि 50 व्याख्यानं ऐकली असा त्याच्या मनात राग असतो. त्या रागाच्या भरात मनातल्या मनात आणि थोडंसं व्यक्त होऊन ड्रायव्हर चाललेत एका गावात व्याख्यानाला, गाडीत बसलेत. तो ड्रायव्हर आईन्स्टाईनला म्हणतो, काय आईन्स्टाईन साहेब, तुम्हाला गाडी चालवता येते का? येत नसते त्याला. आता बघा कसं असतं, एखादी गोष्ट आपल्याला जमत नसेल, एखाद्या प्रश्नाचं उत्तर देता येत नसेल किंवा द्यायचं नसेल तर चलाखीचे 2 मार्ग असतात. एक तर प्रतिप्रश्न करायचा किंवा असं म्हणायचं, तुमचा प्रश्न फार छान आहे, नंतर सविस्तर बोलू. सविस्तर म्हणजे कधीच नाही, असं सभ्य लबाड माणसं करतात. पण तसा त्याला विचारलं जातं की ड्रायव्हर विचारतो, आईन्स्टाईन साहेब तुम्हाला गाडी चालवता येते का? आईन्स्टाईनला येत नसते. नाही कसं सांगायचं? आईन्स्टाईन म्हणतो, तुला तरी कुठं व्याख्यान देता येत आहे?
तुला तरी कुठे व्याख्यान देता येते? हे काही या प्रश्नाचं उत्तर नाही बरं का. तुम्हाला गाडी चालवता येते का, नाही सांगू शकले असते, पण हे उलट विचारतात, तुला तरी कुठे व्याख्यान देता येतो? ड्रायव्हर गप्प बसतो, पुढे गाडी चालत राहते. आईन्स्टाईन मनात म्हणतो, मी तुझा साहेब आहे, तुला काय वाटलं? थोड्या वेळानं पुन्हा तो ड्रायव्हर मनाची तयारी करून म्हणतो, साहेब असं काही नाही, मी व्याख्यान देऊ शकतो बरं का. मी तुमची 50 व्याख्यानं ऐकली आणि मला माहितीये, गाव बदलतं, माणसं बदलतात, व्याख्यान तुमचं तेच असतं. माझी 50 व्याख्यानात मला पाठ झाले, हातवाऱ्यांसहित पाठ झाले की डोक्यावर हात कधी ठेवायचा असं. आता आईन्स्टाईनला माघार घेता येईना बरं का. आता कशी माघार घेणार ना? म्हणजे ठीक आहे, पुढच्या गावात आपण प्रयोग करू, तू दे व्याख्यान. फक्त आता ते एकमेकाचा ड्रेस, पोशाख बदलतात आणि जातात. त्या काळात काही फेसबुक, व्हॉट्सअप, इन्स्टा असं काही नसल्यामुळे फोटो आधी पोचलेले नसायचे. साधारणतः ज्याचा पेहराव चांगला आहे तोच पाहुणा असेल, तोच व्याख्याता असेल. जरी संतांनी म्हटलंय, उस डोंगा परी रसन हे डोंगा, कारे भुललासी वरलिया रंगा, तरी माणसं अजूनही वरलिया रंगाला भुलतात. तो जो ड्रायव्हर आईन्स्टाईनच्या वेशात पोशाख करून आलेला असतो, त्यालाच देऊन वरती व्यासपीठावर बसवतात आणि खरा आईन्स्टाईन ड्रायव्हरच्या वेशात कोपऱ्यात असतो. पण त्या खऱ्या आईन्स्टाईनला काय, तो देवाकडे प्रार्थना करत असतो की अरे याचं व्याख्यान चांगलं होऊ दे, कारण जर नाही चांगलं झालं तर नाव आईन्स्टाईनचं म्हणजे माझंच खराब होईल. पण काही नाही हो, तो येतो, छानपैकी व्याख्यान देतो, सगळी लोक खुश होतात. तोही जो खरा आईन्स्टाईन असतो त्यालाही छान वाटतं. आणि व्याख्यान देऊन असं खुर्चीत जाऊन बसणार, तेवढ्यात कुणीतरी उठ्ठन म्हणतं, आईन्स्टाईन साहेब एक शंका आहे, एक प्रश्न आहे. आणि आपल्या समाजामध्ये आपण पाहिलंय, उत्तर शोधण्यापेक्षा प्रश्न निर्माण करणारी माणसं जास्त असतात. आता करायचं काय? तो पाठीमागून खरा आईन्स्टाईन सांगतोय की अरे काहीतरी सांग, म्हणजे नंतर सविस्तर बोलू, आता वेळ नाही, असलं काहीतरी सांग. पण तो काही नाही हो, तो ड्रायव्हर रूपातला म्हणजे आईन्स्टाईन येतो आणि त्या पुढच्या माणसाला म्हणतो, सांगा तुमचा प्रश्न काय. आता तो पुढचा उठलेला माणूस जो प्रश्न विचारतो, तो प्रश्न ऐकल्यानंतर खऱ्या आईन्स्टाईनला घाम फुटतो, कारण त्याला माहिती असतं हा प्रश्न इतका अवघड आहे की समोर असलेल्यांचे पिताश्री जरी वरून खाली आले तरी याचं उत्तर देता येणार नाही. आता करायचं काय? पण हा ड्रायव्हर रूपातला अजिबात टेन्शन मध्ये नसतो. हजर जबाबीपणा बघा काय. त्यांनी प्रश्न विचारलाय, यानं प्रश्न ऐकलाय आणि त्या प्रश्न विचारण्याकडे हा ड्रायव्हर असा बघतो आणि म्हणतो, तो तिकडे घामच फुटायचा बाकी आहे, चक्करच यायची बाकी आहे. हा इथनं म्हणतो, तुमचा प्रश्न इतका साधा आहे, इतका साधा आहे की या प्रश्नाचं उत्तर माझा कोपऱ्यात बसलेला ड्रायव्हर सुद्धा देईल. ये रे, त्याला असा उभा करतो आणि पुढच्यांकडे बघून हा म्हणतो, हे बघा, कुणाच्याही मनात कोणत्याही शंका असू देत, अजिबात संकोच बाळगू नका. कुणीही कुठलाही प्रश्न विचारा, फक्त ज्या प्रश्नाचं उत्तर ड्रायव्हरला देता येणार नाही, ज्या प्रश्नाचं उत्तर माझ्या ड्रायव्हरला देता येणार नाही, त्याच प्रश्नाचं उत्तर फक्त मी देईन. अहो, लोक प्रश्न विचारतात, ड्रायव्हर म्हणजे खरा आईन्स्टाईन उत्तर देतो. घरी जाताना लोकांची चर्चा असते, आईन्स्टाईनचा ड्रायव्हर इतका हुशार आहे, तो आईन्स्टाईन किती हुशार असेल. हा जो हजरजबाबीपणा आहे ना, तो आपल्याला टिपता आला पाहिजे. हजरजबाबीपणा म्हणजे खोटं बोलणं नाही बरं का, पण तो करता आला पाहिजे. कधी कधी लहानपणी आपली क्रियाशक्ती कशी चालते बघा. त्या आमच्याकडे एकदा क्लासवर मुलं आली आणि म्हटली, या संताला ना आज मारलं. म्हटलं, का रे मारलं? तर म्हणतो, काही नाही, मी खिडकीतनं बाहेर बघत होतो, तर मला गुरुजींनी, मॅडमने विचारलं की सांग, बलाची व्याख्या सांग. विज्ञान शिकवत होते, बलाची व्याख्या सांग. याचं त्या खिडकीतनं लक्ष बाहेर. याला काही शिकवलेली बलाची व्याख्या माहित नाही. पण काही पोरं कशी हुशार असतात बघा. तर मॅडम जशा मारायला आल्या, मॅडमला म्हटलं, थांबा, बलाची व्याख्या नाही, बलाचे प्रकार सांग असं विचारलेलं असतं. याच्यापर्यंत आल्यानंतर हा बलाचे प्रकार सांगतो. 0चा बल, 60चा बल आणि 100चा बल पूर्वी असायचे बघा. तर हे खोटं बोलणं नाही, पण मला असं म्हणायचंय
की आपले शब्द आपल्याला काही ठिकाणी तारू शकतात. आपल्याला संवाद, कम्युनिकेशन आणि प्रेमानं बोलणं हे जर आपण ठेवलं ना तर आपल्याला समाजात काम करताना त्रास नाही होणार. शेवटी आपण महाराष्ट्रात जन्माला आलोय. इथला माणूस प्रेमही करतो आणि इथल्या माणसामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान नाहीये, त्याचं रक्त सळसळत नाही. आणि शेवटची एक गोष्ट आणि शिवचरित्रातले 1-2 मुद्दे सांगून 5-10 मिनिटात थांबेल. एक मला महत्वाचं अजून काय सांगायचंय, या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही स्वतःसाठी जे चार्जिंग मगाशी मी म्हटलं, ते चार्जिंग म्हणजे तुमचं काय, आपण मोबाईलला चार्ज करतो तसं आपलं मेडिटेशन आपलं रोजचं झालं पाहिजे. तुम्ही जर ओशो कधी वाचलात तर त्या ओशोनं असं सांगितलंय की आपल्याला ना तटस्थपणे आपल्या मनावर लक्ष ठेवता आलं पाहिजे. बघा, मी या मनाबद्दल 5 मिनिटं सांगतो कारण तो अख्खा व्याख्यानाचा विषय पूर्ण मनावर. पण तुम्ही विचार केलाय का? बघा, मेंदूत येणारे विचार तुमच्या माझ्या हातात आहेत का? नाहीत बरं का, आपल्या हातात नाहीत. मेंदूत कधी कुठला विचार येईल हे आपल्याला काहीच माहित नाही. कोणतेही विचार येऊ शकतात. काही जण तर म्हणतात आम्ही ध्यानाला बसलो ना की तेव्हाच विचार जास्त येतात. आम्ही विचार थांबवायला बघतो, थांबतच नाही. थांबवायचेच नसतात. फक्त आपल्याला ना विचारांकडे पाहता आलं पाहिजे. त्याच्या बरोबर नाही जायचं, पाहायचं. कारण मन खूप चंचल आहे. किती चंचल आहे, बहिणाई सांगतात बघा त्या कवितेत, मन वडाय वडाय उभ्या पिकात लढोर, किती हाकला हाकला फिर येत पिकावर. मन मोकाट मोकाट त्याले ठाई ठाई वाटा, जशा वाऱ्यानं चालल्या पाण्यावर न्यारे लाटा. मन लहरी लहरी त्याले हाती धरे कोण, उंडारलं उंडारलं जसं वारा वाहदन. मन जहरी जहरी त्याचं न्यार रे तंतर, अरे इचू साप बरा त्याले उतारे मंतर. मन चप्पय चप्पय त्याले नाही जरा धीर, थटी वहीसनी इज आलं 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 धरतीवर. मन पाखरू पाखरू काय सांगू त्याची मात, आता व्हत भुईवर गेलं 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 आभायात. मन एवढ एवढ जसा काकसाचा दाना, मन केवढ केवढ आभायात बी मायना. देवा असं कसं दिलं मन, असं नाही दुनियात. असा कसा रे तू योगी काय तुझी करामत. देवा असं कसं मन, असं कसं रे घडलं, कुठे जागेपणी तुले असं सपन पडलं, असं सपन पडलं. या चंचल मनाला स्थिर करण्याचा एकच मार्ग आहे, विचारांच्या पाठीमागे मनाला धावू देऊ नका. जे विचार येतात ते फक्त तटस्थपणे पहा. शाळेतला विचार आला त्याच्या बरोबर नका जाऊ. आला फक्त लक्ष ठेवा, लक्ष ठेवा, साक्षी व्हा, तटस्थपणे पहा. फक्त विचारांवर लक्ष ठेवलं ना की ते आपोआप शांत होऊन जाते. अधिक काय बोलू, मला पवनजींनी सांगितलं की आपल्याला खरं हे थोडक्यात बोलायचंय, पण मला वाटतं पाऊण तास तर झाला का? झाला, कारण तो बोलण्यात कधी वेळ जातो ते कळत नाही. मी फक्त शिवव्याख्याता म्हणून माझा उल्लेख झाला, त्यामुळे शेवटच्या शिवचरित्रातल्या अगदी 5 मिनिटात 2 गोष्टी सांगेन. मला असं वाटतं माझं तुम्ही अख्खं व्याख्यान विसरलात तरी चालेल, पण मी आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बोलताना या 2 गोष्टी सांगत असतो आणि आवाहन करत असतो की तुमच्या कृतीमध्ये या 2 गोष्टी येऊ द्या. या 2 गोष्टी सांगितल्या की मी नंतर काहीही बोलणार नाही. त्याच्यामुळे आभार मी अगोदर मानून घेतो आणि नंतर या शेवटच्या शिवचरित्रातल्या 2 गोष्टी सांगतो. आज मला महसूल दिनानिमित्त 1 ऑगस्टला आपले उपविभागीय अधिकारी पवनजी चांडक सरांनी आजच्या महसूल सप्ताहानिमित्त पहिल्या दिवशी मला इथे आपल्या समोर संवाद साधण्यासाठी आमंत्रित केलं. त्याबद्दल आणि तुमचंही की तुम्ही इतक्या शांतपणे, जिथे टाळी पाहिजे तिथे टाळी, जिथे हास्य पाहिजे तिथे हास्य. कारण मगाशी मी बसलो होतो आणि सूत्रसंचालक सांगत होते टाळ्या ऐकायला नाही आल्या, टाळ्या वाजवा. तेव्हा मला प्रश्न पडला होता आपल्या व्याख्यानाचं आता काय होईल. पण तुम्ही ते सगळं विसरून, मी जे तुम्हाला म्हटलं की वर्तमानात आपल्याला जगता आलं पाहिजे असं मी सुरुवातीलाच सांगितलं, तो मुद्दा माझा शेवटचा होता. पण तो मी सुरुवातीला सांगितला, माझा स्वार्थ होता की तुम्ही इथं वर्तमानात जगाल आणि माझ्या भाषणाला प्रोत्साहन द्याल. तर तुम्ही खरंच वर्तमानात जगलात. त्यामुळे ज्यांनी बोलावलं त्यांच्यासाठीही, ज्यांनी माझं व्याख्यानही छान ऐकलं आणि आमदार साहेब स्वतः व्याख्यानाला थांबले, त्यांचं कौतुक केलं पाहिजे. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. बऱ्याच ठिकाणी असं होतं, फोटो काढण्यापुरतं माणसं थांबतात आणि नंतर अजिबात थांबत नाहीत. पण लोकप्रतिनिधींनी चांगले विचार ऐकले पाहिजेत, चांगल्या गोष्टी ऐकल्या पाहिजेत. आता पूर्वी जसं
आपला महाराष्ट्र तयार झाला तेव्हा यशवंतराव चव्हाण असतील, अटल बिहारी वाजपेयी असतील, ही सगळी मंडळी शब्दांवर प्रेम करणारी होती, वाचन करणारी होती, चांगलं ऐकणारी होती. आता आम्हाला पुढे पुढे जात जात याची कमतरता भासते. आज मला पाटील साहेब खूप खूप कार्यक्रमांनंतर व्याख्यान ऐकायला लोकप्रतिनिधी पूर्ण वेळ थांबल्याचं बऱ्याच कार्यक्रमानंतर सापडलं. त्यामुळे खरंच त्यांचं कौतुक नाही. कारण कसं आहे, विचारांची आस असल्याशिवाय होऊ शकत नाही ना. नाहीतर आपल्याला सांगता येतं ना, मला पुढची मीटिंग आहे, पुढचं काम आहे, जातो मी. असं काम असणं आणि कामाचा आ मांडणं हे वेगळं आहे. शेवटी हे सुद्धा कामच आहे ना, विचार ऐकणं, ते आपल्या लोकांच्यात काय चाललंय ते लोकांपर्यंत पोहोचवणं, हे सगळं आहे. आणि ते माझी त्यांची पहिली भेट आहे, पण ते विचारावर प्रेम करणारे आहेत याचा हा पुरावा आहे की ते इथं बसून हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे. आणि महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आपल्याला जर चांगली टिकवायची असेल तर लोकप्रतिनिधींनी चांगलं ऐकलं पाहिजे आणि वेळ दिला पाहिजे. एकदा पवनजींसाठी आणि आमदार साहेबांसाठी आपण जोरदार टाळ्या दिल्या. आणि आता आता खरंच शेवटचे 2 मुद्दे, याच्याबद्दल काही नाही, कारण मला जरी जास्त बोलायचं असलं तरी मी तुम्हाला म्हणेल, युट्यूबवर तुम्ही प्रशांत देशमुख सर्च करा, तिथे वेगवेगळ्या